नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. मान्सूनच्या प्रगतीस अजूनही अनुकूल स्थिती नसल्याने जुलैपर्यंत पावसाची वाट बघावी लागल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जून महिना कोरडात जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून मोसमी पाऊस जोर पकडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉक्टर मेधा खोले यांनी व्यक्त केला. मान्सून अंदमानच्या समुद्रात 2 दिवस आधीच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर त्याची पुढील वाटचाल फारशी चांगली झाली नाही. वास्तविक 15 जूनपर्यंत राज्यात मान्सून व्यापणे अपेक्षित होते. मात्र नानौक वादळामुळे त्याची पुढील वाटचालच रोखून धरली. त्यामुळे कोकणाचा काही भाग वगळता इतर ठिकाणी मान्सूनची आश्वासक प्रगती झाली नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे जून कोरडात जाणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यानंतर पावसाचा जोर वाढेल. जुलै-ऑगस्टमध्ये सरासरीच्या 93% पाऊस होईल असा अंदाजही खोले यांनी व्यक्त केला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यात 26 ठिकाणी लवासासारखी शहरे निर्माण होतील असं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी महापौर चंचला कोदरे, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष SK जैन उपस्थित होते. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना एक्सलन्स अँड लीडरशिप अवॉर्ड पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासात मराठा चेंबर्सचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे सांगून पवार म्हणाले, लवासाचा आता कोणताही प्रश्न प्रलंबित राहिला नाही.
आता दर आठवड्याला विशेषतः शनिवारी आणि रविवारी लवासाला 10,000 लोक भेटी देत असतात. अशी क्षेत्रे महाराष्ट्रात इतर ठिकाणीही उभी राहू शकतात. हेलिकॉप्टरने प्रवास करताना महाराष्ट्राच्या जवळपास 26 ठिकाणी पाण्याचा साठा असलेली स्थळे आहेत. तेथे लवासासारखी शहरे उभी राहू शकतात. परंतु अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना माध्यमांनी जास्त प्रसिद्धी देता कामा नये असेही त्यांनी नमूद केले. तसेच विमानतळ निर्माण करण्यास विरोध झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे शहर किंवा राज्याचा विकास करताना प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आता मानसिकता बदलली पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. ऑलिम्पिक भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने ऑलिम्पिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या शुभारंभ आणि माजी ऑलिम्पिकपटूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, अमित गायकवाड आदी उपस्थित होते. या प्रसंगी माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर, बंडा पाटील, मनोज पिंगळे, मारुती आडकर, निखिल कानेटकर, धनराज पिल्ले, गोपाळ देवांग, शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार, रमेश तावडे, रणजित खशाबा जाधव आणि अजित निर्मल यांचा सन्मान करण्यात आला. मला विशेष एका माणसाचा उल्लेख करायचा आहे. एक विशेष आसामी आपल्याबरोबर आहे. आतापर्यंत ती एका ऑलिम्पिकच्या आणि ज्या निखिल कानेटकर ऑलिम्पिकपटू होता. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि बालेवेळी तो असंख्य ऑलिम्पिकपटू करण्यासाठी खेळत होते. निखिल कानेटकरचा आपण जेव्हा सन्मान करूया. आपला झेंडा होता अशी आवडी मुलीचे आपल्याबरोबर आहे. गोपाळ देवान तिथं म्हणजे की गोपाळ देवांचं नाव येतं. देवान सरांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानासाठी दादा आज आपण जेव्हा खेळांचा सन्मान करत नाही खेळाडूंना चिंता असते की आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराचं काय होणार. पण शासनाने सगळ्यांनी दुसरी दिली भाषणासाठी. गेल्या 66 वर्षांपासून भारत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. त्या तुलनेने भारताला कमी पदके मिळालेली आहेत. गेल्या 2 ऑलिम्पिकमध्ये भारताला 9 पदके तर यापूर्वीच्या एकूण ऑलिम्पिकमध्ये 2च पदके मिळाली होती. पवार म्हणाले, सर्व गेल्या ऑलिम्पिकमध्ये 2 रौप्य आणि 4 कांस्य ही कामगिरी आपल्या देशाने केली आहे. त्यामुळे पुढील ऑलिम्पिकमध्ये भारताला अधिक पदकांची आशा आहे. कुस्तीगीर खशाबा जाधव, महान धावपटू मिल्खा सिंग, 2 ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हे खेळाडू देशाचे आयडॉल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक खेळाडूने कामगिरी उंचावणं गरजेचं असल्याचं सांगून पवार म्हणाले, खेळाडूच्या गरजा ओळखून त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा पाहून शासनाने प्रत्येक विभागामध्ये एक क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने तयार केलेल्या क्रीडा धोरणाचीही अंमलबजावणीही सुरू केली आहे. जीवन जगायला जात या गोष्टीची मुळातच गरज नाही असं मत उषा वाघ यांनी व्यक्त केलं. दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार केलेल्या जोडप्यातील प्राध्यापक विलास वाघ यांच्या पत्नी उषा वाघ यांनी हे मनोगत व्यक्त केलं. आंतरजातीय विवाह केलेल्या 21 जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
भाई बोलतो साहेब उभे राहा. बोलतो साहेब तिकडे बघा. अनुराधा साठे. तिकडे बघा. सर तिकडे बघा थोडंसं. यावेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, अभिजित वैद्य, वामनराव जगताप, सनदी लेखापाल सर्वेश जोशी, संजय गायकवाड, राजेंद्र भवाळकर उपस्थित होते. उषा वाघ म्हणाल्या, जात ही स्वतःहून सोडणे आणि दुसऱ्यांनी चिकटवणे यात फरक आहे. आंतरजातीय विवाह करायला ध्येय लागत नाही, मात्र ते जातविरहित निभवायला ध्येय लागते. भाई वैद्य म्हणाले, जात हे मिथक आहे. ही मिथके मनाची पकड घेतात, ती माणसाला सोडता येत नाहीत. मात्र जात हे मिथक नष्ट करायचं आहे. आंतरजातीय विवाहातील जोडप्यांनी आपल्या मुलांची लग्न जातीत न करता ही चळवळ पुढे नेली पाहिजे. अभिजित वैद्य म्हणाले, आमचा विवाह हा नैसर्गिक आंतरजातीय विवाह आहे. ठरवून झालेला हा विवाह असून प्रेम हे नंतर होत गेले. कारण भाईंच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह करायचा नाही तर कोणी करायचा अशी समाजाकडून विचारणा होत असे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी रणशिंग फुंकलं पाहिजे असं मत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केलं. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने फोंडा गोवा येथील रामनाथ देवस्थान येथे आयोजित तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारत सेवाश्रम संघाचे बंगाल आणि झारखंड या राज्यांचे प्रमुख स्वामी प्रदीप्तानंद महाराज, परमपूज्य ईश्वरबुवा रामदासी, गोरक्षणासाठी कार्य करणारे खंडवा येथील प्रयत्न सागर महाराज, झारखंड येथील तरुण हिंदू संघटनेचे नीलमाधव दास आणि सुदर्शन या राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वर्ष 711 मध्ये सुरू झालेला हिंदूंचा स्वातंत्र्य लढा अद्यापही संपलेला नाही. आपल्या मानमर्यादांचे आणि मानबिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी पूर्वीच्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि अतुलनीय पराक्रमाने पुन्हा एकदा नव्याने स्वातंत्र्य लढा सुरू करण्याची वेळ आली आहे. हिंदू संप्रदाय आणि संघटना यांनी हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अर्थात दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आता रणशिंग फुंकलं पाहिजे असं पिंगळे म्हणाले. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D Farm, B Farm और M Farm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE,
from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सब महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. पुणे जिल्हा पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संघ यांच्या वतीने सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन कॉलेजसमोर सुरू केलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता तयार नसल्यामुळे या महाविद्यालयात नवीन पदे भरण्यातच आली नसल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे साधारणपणे 25% कर्मचाऱ्यांची तूट आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार आजपर्यंत भरती महाविद्यालयाने केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. सध्या जवळजवळ एकूण 80 ते 85 कर्मचारी हे रोजंदारीवर काम करणारे आणि अत्यंत कमी पगारावर काम करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे भविष्य संस्थेमुळे धोक्यात आले आहे. तसेच पदोन्नती, सेवानिवृत्ती अशी अनेक कामे प्रलंबितच असल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर काम बंद आंदोलनाचा पर्याय निवडून आंदोलनाला सुरुवात केली, अशी माहिती पुणे जिल्हा विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष शशिकांत कामठे यांनी जनवार्ताशी बोलताना दिली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.